नमस्कार. मी आपली उषा चव्हाण. मागच्या वेळेस मला विचारलं होतं की दादांची आठवण येते का तुम्हाला? अरे, दादांना विसरून चालणारच नाही. सगळ्याच बाबत हा. त्याच्यावरून तुम्ही लक्षात घ्या काय ते. खूप अशा काही गोष्टी आहेत की आता सध्या युट्यूबवर काय लागेल ते देतात, काय लागेल ते. मला त्याचं काही वाटत नाहीये. पोटाला कमवतात पैसे. आम्ही गेलो हे सुद्धा ते डिक्लेअर करतात. आणि काय की ही कुणाची मुलगी आहे हे पण काही कारण नसताना देतात, की ज्यांना हिस्ट्री माहिती नाहीये. आज माझ्या तुम्ही सगळ्या मुलाखती बघाल तर माझा जन्म वगैरे, माझी आई मुखचित्रपटामध्ये काम करते, ह्या सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत एका ह्याच्यामध्ये, माझ्या मुलाखतीमध्ये. पण मी लक्ष देत नाही. माझा मुलगा पण आणि मग आमच्या घरातले खूप समजूतदार आहे. कारण काय, हत्ती चलताय कुत्ते भुंकते, असं ह्या टाईपने मला म्हणतात. आणि बरोबर आहे त्यांचं, मी ऐकते ते आणि त्याप्रमाणे पुढे सरकते. नाही तर एक एक दिवस माझ्या लाईफ मधला कमी नाही का होणार. मी आता काय 16 वर्षाची आहे का? वयाचा विचार करून ह्या लोकांनी कॉमेंट्स कराव्यात, पण नाही. ह्याला काही कारण नाहीये. ते आहेत तेच राहणार. जितेची खोड मेल्याशिवाय जात नाही. पण काही लोक असे आहेत पण होऊन गेलेले आहेत की आमची खोड मेल्या नंतर सुद्धा जाणार नाही. म्हणजे जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही तर मेल्यानंतर पण जाणार नाही, असे म्हणणारे मोठ्या व्यक्ती गेल्या. आणि मला ते आठवतात मग की बाबा असे लोक बाजारात आहेत. आपण चालत राहायचं, मागे वळून जास्त बघायचं नाही फालतू गोष्टींकडे. आणि फालतू लोकांना आपण किंमत पण द्यायची नाही. माझे मुलं पण सांगतात. माझे मुलं सगळे कष्टाळू आहेत, नातू वगैरे, आणि ते त्यांच्या याने हिमतीने नाव कमवण्याचा प्रयत्न करतायत. देव त्यांना यश देव. कधी कुणाच्या पुढं पुढं करत नाहीत ते. तर त्यांच्या मुळात अंगातच उजत कला आहे, त्यामुळे ते तसे हे करतात. आता काही काही गाण्यांमध्ये ना, मला खरं सांगू का, आशाबाईंच्या एका रेकॉर्डिंगला आहे ना, रामभाऊने आम्हाला ते त्यावेळेस आम्ही 10 वर्षाचे सगळ्या मुली गोळा केल्या कोरस करता. आता जसं कोरसला देतात ना हे प्रोग्राम चालू असतात तसे. आणि आम्ही त्या कोरस मध्ये गेलो तर त्यामध्ये उमा भेंडे अशा होऊन गेल्या त्या. त्यांचं गाणं होतं, बाई बाई झोंबतो वारा. हा असं त्यांनी केलं. आणि केल्याबरोबर मीच म्हणलं आहा हा, मस्त 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 म्हणून टाळ्या वाजवल्या. सगळे लोक माझ्याकडे बघत बसले. रिटेक झाला ना तो त्यांचा, आशाबाईंचा. मग रामभाऊ म्हणाले, अरे बेटा मध्येच बोलायचं नाही. मग आशा दीदी म्हणाल्या की नाही नाही बोलू दे, ती लहान आहे, तिला आवडलंय आणि मला ही पावती मिळाली. मग परत ते गाणं त्यांनी सुरू केलं आणि ते खूप गाजलं पण गाणं, बाई बाई झोंबतो वारा असं. तर अशा काही काही गोष्टी पण घडलेल्या आहेत. अशा बाई परवा गेल्या, वाईट वाटलं खूप. म्हणजे सगळ्या मंगेशकर भगिनी सगळं, मी जयप्रभा स्टुडिओला असल्यामुळे माझ्या नशिबाने भालजी पेंढारकरांमुळे माझं सगळ्यांशी ओळख झाली. मला त्यांच्या हातचं खायला मिळालं, हे नशिबवान समजते स्वतःला. मी जवळून पाहिलेलं आहे. खूप घरोळ्याचे संबंध होते. वाईट वाटलं अगदी. तो आवाज, ती राहण्याची पद्धत, बोलण्याची पद्धत मी कधी विसरणार नाही. माझ्या मनापासून त्यांना श्रद्धांजली. जय हिंद, जय महाराष्ट्र.